आणि ज्या क्षणी अतिशय असह्य झालं की नाही यांना काहीतरी मला करायला पाहिजे आणि नाही तर मी मरेन त्या घुसमटीनं, आणि सरते शेवटी मला नीट ठेवायचं. राजीव तिथे गेलं त्याच्यानंतर गमतीचा भाग असा आहे की एका ठिकाणी प्रश्न विचारला की याच्या आधी आत्महत्या झाल्या नाहीत का? मग त्यावेळी तुम्ही कुठे होता? त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही का? तर मी त्याचं उत्तर मला असं माझ्याकडून मिळालं की मी षंढासारखा गप्प बसलो होतो, संवेदनाहीन असा मी वागत होतो, निर्लज्जासारखा. माझ्या गरजा मी वाढवून, मला गाडी हवी, मग घोडा हवा, मग मला बंगला हवा, हे असलं मी वाढवत बसलो होतो. माझ्यातला माणूस नीट जिवंत ठेवायचा किंवा त्या संवेदना हरू द्यायच्या नाही, त्याच्यासाठी मी गेलो. मी त्या मेरे बच्चे हैं, मेरी बीवी है, माँ बाप है, और मुझे मालूम है 2 निवाले मैं उनके मुंह में डाल नहीं सकता. और फिर मैं सोचता हूँ कि नहीं, मैं ये सह नहीं सकता, मैं ये देख नहीं सकता, मैं मरना चाहता हूँ. मैं अपने आप मर जाता हूँ गले में फंदा डाल के, इस जहर पी के. अब मैं अपने गले में फंदा डाल सकता हूँ, इतना डिस्परेशन है. तो ये भी हो सकता है कि मैं तुम्हारे गले में डालूँ. अगर ये रेवोल्यूशन, ये अगर विचार उनके मन में आएगा तो क्या होगा? नक्सल बनेगा और क्या बनेगा. मगर हम आंकड़े की बात करें तो आंकड़े हर साल बढ़ते ही जा रहे हैं, जो लोग खुशी कर रहे हैं. आप कह रहे थे कि आपका जो पास्ट था, जब बचपन था, वो भी एक बहुत कठिन अनुभव रहा है आपका, लेकिन आपने ये किया नहीं. आप कंपेयर नहीं कर रहे हैं, मगर आपने ये कदम उठाया. मुझे लगता है कि बोलना आसान है कि भाई आत्महत्या मत करो, लेकिन मैं वो दावे के साथ कह सकता हूं कि इतनी ही मेरी भी बुरी हालत थी बचपन में. 13 साल की उम्र में मैं भी नौकरी करने लगा, मुझे भी एक वक्त का खाना मिलता था. अब वो उम्र भी ऐसी नहीं है कि मैं समझ सकूं कि अरे यार क्या है, लेकिन वो 13 साल की उम्र में जो मेरे हिस्से में आया, उसके बदौलत मैं जो भी हूँ, तो इसलिए मुझे लगता है कि उसका दुख मैं समझ सकता हूँ. लेकिन मैंने आत्महत्या नहीं की, क्योंकि मैं समझता हूँ कि वो आत्महत्या करना, वो बेसिकली मैं हार गया. ये मैं हार मानने वाला नहीं हूँ. मुझे लगता है मैं फाइट आउट करूंगा जो भी है. और का आशेपोटी सुरू केलं की नाही आपल्याला काय करता येईल म्हणून, पण आता त्याचं इतकं मोठं व्हायला लागलेलं आहे सगळा प्रकार. आणि लोक किती पद्धतीनं मदत करतायत पैशाची. म्हणजे 17-1 कोटी रुपये जमा झाले. अजून एक वेगळीच एक बाई आहे, त्यांना खूप मोठी मदत करायची आहे. पैसे वाटणं ही तुटपुंजी मदत आहे, तशी 15,000 20,000 किंवा काय जी असेल ती. कायमस्वरूपी काय करता येईल ते हे कायमस्वरूपी आहे. हे एकदा सुरू झाल्यानंतर सरकार तुम्हाला मदत द्यायला आलं तरी तुम्ही नाही म्हणाल, कशाला, आमच्याकडे आहे की सगळं. त्याची बैलजोडी असते, तो नांगरट करतो, सगळं करतो, खूप प्रचंड मेहनत घेतो, त्यामध्ये बियाणं टाकतो. ते बियाणं तो गुणाकार करतो ना, मल्टिप्लाय करतो. आता साधा आपण एक जर सळई घेतली आणि त्याचे खेळे केले तर त्याचा भाव किती पटीनं वाढतो. मग एका शेतकऱ्याने जर तो गुणाकार केलेला असेल तर तो किती पटीनं वाढतो आणि त्याची आपण काय किंमत देतो. म्हणजे आता उत्पादन खर्च एकीकडे वाढत चाललाय आणि हमी भाव मात्र नाही. नाना आणि मकरंद यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सुरू केलंय. शेतकऱ्याला तात्पुरती मदत न करता त्याच्यासाठी काहीतरी ठोस करून त्याला कायमस्वरूपी स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न नाम फाउंडेशन कडनं सुरू आहे. चंदेरी दुनियेतले हे 2 हिरो त्यामुळेच अनेकांच्या आयुष्यातले आता खरेखुरे हिरो ठरलेत.